नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज मी दिवसभर बाहेर होतो आणि त्यामुळे आषाढी एकादशीहून मोठा सोहळा आज मी पाहू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचं रसभरीत वर्णन मी तुमच्यासमोर करू शकेन की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. नाही म्हणायला मी रिक्षाने येत असताना, मुंबईहून रिक्षाने येत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही भाषणं ऐकली. रिक्षावाला परप्रांतीयच होता, गोड बोलत होता, पण त्याचा मीटर होता तो जुना मीटर होता, म्हणजे त्याच्यावर किमान 23 रुपये भाडं दाखवत होता 26 रुपयांच्या ऐवजी. बसताना माझ्या लक्षात आलं आणि मग जेव्हा मी घरी पोचलो, अंतर थोडं जास्त होतं, पार्ल्याला गेलो होतो आणि पावसाळी हवा असल्यामुळे मी काही आज रेल्वेच्या ऐवजी रिक्षाने आलो, सामान होतं. तेव्हा तो सांगायला लागला की मीटरमध्ये दाखवलेल्या 420 रुपयांपेक्षा मला 550 रुपये द्या, 500 रुपये द्या. माझा मीटर जुना आहे आणि नवीन मीटरनुसार एवढे पैसे होतात. मी त्याला सांगितलं की बाबा मी बरेचदा जातो तेव्हा किती पैसे होतात त्याचा मला अंदाज आहे. पण तरी तो नम्रपणे विनवणी करत राहिला आणि शेवटी 500 रुपये त्याला द्यावे लागले. मीटरप्रमाणे गेलो असतो तर हा आकडा कदाचित 450 रुपये वगैरे झाला असता. तुम्ही म्हणाल या सगळ्याचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याशी संबंध काय, किंवा यांचा फडणवीसांशी संबंध काय? कारण या व्हिडिओचं शीर्षक आहे की ठाकरे बंधू एकत्र यावे ही तर फडणवीसांची इच्छा, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य माहीत नाही असं कोणीच महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही. पण तसं ठाकरे बंधू एकत्र यावे ही तर फडणवीसांची इच्छा. आणि आज स्वतः राज ठाकरेंनीच याबाबत वक्तव्य केलं. ते फडणवीसांना टोला मारणं होतं का त्यांचं कौतुक करणं होतं हा ज्याच्या त्याच्या विश्लेषणाचा विषय आहे. पण एक गोष्ट मात्र 100% खरी आहे की आजच्या दिवसाचा शिल्पकार जर कोण असेल तर तो किंवा ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आणि ती शिल्पकार होताना त्यात वाईटपणा घेऊन शिल्पकार होणं म्हणजे एका प्रकारे एका कथानकाचा विलन होऊन ती गोष्ट करणं ही गोष्ट सोपी नाही आहे. कारण आज जरी केवळ मराठीच्या अजेंड्यावर तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अनाजी पंत हे फडणवीसच होते. आणि जे काही झालं महाराष्ट्रात, मुंबईत जे काही वाईट होते मराठी माणसासाठी, त्याची जबाबदारी ही परप्रांतीयांपेक्षा, रोहिंग्यांपेक्षा, बांगलादेशींपेक्षा ती जबाबदारी या अनाजी पंताच्या माथ्यावर टाकण्यात उद्धव ठाकरेंना अधिक विश्वास आहे. कारण त्यांच्या बाबतीत ते झालं ते यांनी घडवून आणलं. आणि त्यामुळे या सगळ्या मागचं राजकारण, या सगळ्या मागचं नेमकं काय चालू आहे ते समजणं आवश्यक आहे. अर्थात याच्या विश्लेषणात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करू शकतात. पण निश्चितच जे काही चालू आहे महाराष्ट्रात, जे काही चालू आहे ते महापालिकांच्या दृष्टीनेच चालू आहे. आज खरं तर याचं अधिक अचूक निदान म्हणजे आजचं भाषण, राज ठाकरेंचं भाषण आज खरंच कौतुक करण्यासारखं होतं. मला कुठेही या दोन भावांच्या प्रेमामध्ये, त्यांच्या एकत्र येण्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा नाहीये. त्यांनी एकत्र राहावं, एकत्र लढावं अशीच इच्छा आहे. आणि त्यामुळे असं नाही की हे दोघं भाऊ एकत्र आले की मी त्यांना वेगवेगळं करायला आणि माझ्या बोलण्याने ते काही वेगळे होतील असं नाही, आणि माझ्या बोलण्यामुळे ते एकत्र आले असाही अर्थ नाही. पण तरी देखील राज ठाकरेंचं आजचं भाषण होतं ते नेमकं मुद्देसूद. भाजपाच्या समर्थकांनी जी टीका गेले काही दिवस केली होती त्याला
एका प्रकारे उत्तर देणारं, त्याचाही प्रतिवाद करता येईल, पण भाषणामध्ये ते उत्तर समर्थकांना शांत करण्यासाठी पुरेसं होतं की लालकृष्ण अडवाणी कोणत्या शाळेत गेले, स्वतः देवेंद्र फडणवीस कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकले, बाळासाहेब ठाकरे कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकले, आणि शाळेच्या शिक्षणाचा आणि भाषेवरच्या प्रेमाचा काही संबंध लावू नये, ही त्यांची भूमिका, आर्ग्युमेंट आहे. ती सामान्य माणसाला एका सभेमध्ये पटण्यासारखी होती. त्यांनी कुठलंही राजकारण आज मध्ये आणलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांनाही गोड बोलून समज दिली की उगाच काही झालं की कोणालाही पकडायचं आणि मारायचं हे योग्य नाही. जिथे परिस्थिती हाताबाहेर जाते, जिथे माणूस ऐकतच नाहीये, तिथे मारलं तर ठीक आहे, पण त्याचा व्हिडिओ येणार नाही हे बघायचं. म्हणजे एका प्रकारे आपली जी भूमिका आहे खळखट्याची, त्याला एक अधिक, ज्याला न्यूआन्स्ड असं म्हणतात, अधिक ती विस्तृतपणे बारकाव्यांसकट मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे एकत्र येणं आहे हे भाषेच्या मुद्द्यावर आणि महाराष्ट्रात मराठीच्या सन्मानासाठी एकत्र येणं आहे, हा मुद्दा त्यांच्या भाषणात अधिक सविस्तरपणे अधिक लोकांपर्यंत पोचला. या गोष्टीसाठी लोक, सेना आणि मनसे म्हणजे उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे यासाठी अनेक वर्षांपासून त्यांचे जे मतदार आहेत ते वाट बघत होतं. कारण जी गोष्ट राज ठाकरे यांच्या भाषणात आहे ती उद्धव ठाकरेंना अनेक जन्मात जमणार नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं भाषण हे अधिक व्यवहारी होतं, स्वार्थ डोळ्यासमोर. पण राजकारणात स्वार्थ असणं ही काही चुकीची गोष्ट नाही, कारण सत्ता मिळवणं हे राजकीय नेत्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सगळं भाषण आपली सत्ता कोणामुळे गेली, ती कशी गेली आणि ही सत्ता कशी मिळवायची, आणि मग त्याच्यामध्ये कशा प्रकारे धर्माच्या नावावर बटेंगे तो कटेंगे आलं, जातीयवाद कोणी केला. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अनाजी पंत किंवा ब्राह्मण विरुद्ध मराठा अशा प्रकारची मांडणी, हेच आज जे मराठीचे बिनीचे शिलेदार उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रियाताई सुळे हेच करत होते. पण आज उद्धव ठाकरे म्हणाले की हे फडणवीसांनी मराठा विरुद्ध ओबीसी असं घडवून आणलं आणि निवडणुकीत विजय मिळवला. तसंच हिंदू विरुद्ध मुस्लिम असं घडवून आणलं आणि विजय मिळवला. आणि त्यामुळे येत्या निवडणुकीत म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला सावध राहावं लागेल आणि हे अशा प्रकारच्या अजेंड्याला आपण बळी पडणार नाही. पण या सगळ्या गोष्टीमधून नेमकं फडणवीसांनी काय साध्य केलं आहे, म्हणजे मी असं म्हणत नाही की फडणवीस या सगळ्याचे करते करविते आहेत, पण जर त्यांचं अपश्रेय फडणवीसांना जात असेल की एक GR काढला आणि नंतर तो GR रद्द केला, याच्यातनं मराठी माणसावर खूप मोठा अन्याय झाला आणि मग मराठी माणसावरचा अन्याय दूर झाला, मागे घ्यावा लागला. म्हणजे याची तुलना आजच्या भाषणात एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बाबत त्याच्या वेळेची तुलना केली गेली की एका प्रकारे शालेय अभ्यासक्रमात तिसरा विषय म्हणून हिंदी लादणं, मी त्याच्यात जात नाही की तो वैकल्पिक होता का सक्तीचा होता. तो वैकल्पिक असला तरी तो जर हा सरकारी आदेश जर अंमलात आला असता तर महाराष्ट्रातल्या 95-96% शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीत शिकवली गेली असते. आणि त्यामुळे तो सक्तीचा होता का वैकल्पिक होता हा विषय तांत्रिक म्हणजे भाषिक करामती करायला ठीक आहे, पण तो तसा फारसा लागू नाही, तो हिंदीत शिकवला जाणार होता. पण हा मुद्दा खरंच एवढा मोठा होता का की या दोन भावांना, ज्यांना निवडणुकीतील पराभव आणि उद्धव ठाकरेंचा जवळपास सगळाचा सगळा पक्ष रिकामा होणं, त्यांचेच बिनीचे शिलेदार बंड करून त्यांना सत्तेबाहेर करणं आणि स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवणं, तेव्हाही जर एकत्र व्हावंसं वाटत नसेल तर असं नेमकं या हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यासारखं होतं का? आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, याचं कारण आज एकत्र राहण्याची गरज उद्धव ठाकरेंना जास्त आहे. राज ठाकरे किंवा मनसे यांची अवस्था रोजमरे त्याला कोण रडे, किंवा ज्यांनी 10 दिवस उपवास केलाय त्याला 11व्या दिवशी उपवास करायला काही फारसा त्रास होत नाही. कारण मनसे म्हणजे पक्ष स्थापनेपासून कधीच सत्तेमध्ये नव्हती आणि तरी देखील पक्ष टिकून राहिलेला आहे. आणि आणखीन
5 वर्ष पक्ष टिकायला काहीच अडचण नाही आहे. पण उभाटा सेनेचं तसं नाही आहे. उभाटा सेनेला कधी उपास पचलेला नाही आहे आणि त्यामुळे जर महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा सेना टिकली नाही, महापालिकेत उभाटा सेना सत्तेवर आली नाही, तर पक्ष टिकेल की नाही इथपर्यंत शंका आहे. आणि त्यामुळे आज राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याची गरज ही उद्धव ठाकरेंना आहे. पुन्हा म्हणतो की मला दोन्ही भावंडांच्यात वितुष्ट आणण्यासाठी काहीही बोलायचं नाहीये, काही इच्छाही नाहीये दोघांनी एकत्र आहे. पण दोघं एकत्र आल्यावर जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती कशी असेल हे लक्षात घ्या. जसं म्हटलं की मराठी माणसांचा टक्का साधारणतः 20%, 22% आहे मुंबईमध्ये. त्याच्यातही उद्धव ठाकरे जे अनाजीपंत करतात. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची संख्या खूप कमी आहे, पण मुंबई, ठाणे, पुणे या 3-4 शहरांमध्ये ती कदाचित 3.5%, 7%, 8% असू शकते. आणि त्यातला जो मराठी बहुल जे मतदार वॉर्ड आहेत त्याच्यात ती मराठी लोकांच्या संख्येत बऱ्यापैकी ती असू शकते. म्हणजे तिकडे अशा प्रकारचा जातीयवाद करून मतं मिळतील का कल्पना नाही, पण परिस्थिती अतिशय ज्याला टाईट म्हणता येईल अशी आहे. याचं कारण एकीकडे ही 20-22% मतं आहेत, म्हणजे ती फुटता कामा नयेत. त्याच्यात एकीकडे ब्राह्मण मतदार आहेत, दुसरीकडे त्यातले ज्याला नवबौद्ध आणि दलित मतदार आहेत जे पारंपरिकरित्या दोन्ही सेनांना फारसे मतदान करत नाहीत. त्यातले काही प्रकाश आंबेडकर किंवा मायावती किंवा रामदास आठवले यांच्या पक्षांना मतदान करतात, काही जण काँग्रेसला मतदान करतात, काही थोडासा एक छोटा वर्ग आहे की जो भाजपला आणि शिवसेनेला मतदान करत आलाय, पण तो छोटा वर्ग आहे. आणि त्यामुळे हे दोन मोठे समाज मुंबईतले, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे या शहरापुरते मोठे समाज, मराठी भाषिकातले मोठे समाज, यांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्याचं आव्हान यांच्या पुढे आहे. आत्तापर्यंत मराठीच्या मुद्द्यावर सगळ्यात, म्हणजे मराठीचा स्वाभिमान, मराठीचा अपमान या मुद्द्यावर प्रभावित होणारा जर वर्ग कुठला असेल तर तो हा मध्यमवर्गीय उच्च शिक्षित वर्ग, जो आता ठाणे, डोंबिवली वगैरे सगळ्या ठिकाणी फेकला गेलेला आहे. आणि तो एकनाथ शिंदेंच्या पाठी भक्कमपणे उभा आहे, भाजपाच्या पाठी तो भक्कमपणे उभा आहे. म्हणजे त्यांना तिकडनं फोडून इकडे आणणं, पण ते करायचं तर तुम्ही त्यांना अनाजी पंत वगैरे म्हणून म्हणत असाल तर ते होईल का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की हा सगळा जरी मराठी माणूस एकत्र आला तरी महापालिका जिंकणं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी जसे म्हणलं की एक पर्याय आहे, तो म्हणजे मराठी माणसाबरोबरच मुसलमानही उभा राहिला पाहिजे. तो मुसलमान उभा राहू शकतो जर तो वारीत सहभागी होऊ शकतो, अल्लाह खिलावे वगैरे अशा प्रकारची भजनं म्हणत अल्लाह देवे अल्लाह खिलावे, तर तो मराठी माणसांनाही एकत्र करायला, कारण त्याचं ध्येय स्पष्ट आहे, त्याला भाजपला हरवायचं आहे. आणि भाजपला हरवायला कोणालाही मतदान करायला तो मागे उभा राहू शकतो, त्यामुळे तो मतदार राहू शकेल. पण तो फोडणं ही तुलनेने सोपी गोष्ट आहे. नितेश राणेंनी याचं सुतोवाच केलंच आहे. आणि अशा एखाद 2-4 घटना घडल्या मुंबईमध्ये, आणि त्या घटना घडण्यासाठी कोणाला त्या घडवाव्या लागणार नाही, त्या नैसर्गिक घडू शकतात. तर त्यामुळे हा सगळा वर्ग एकत्र केला तर तो आकडा होऊ शकतो. पण मग काँग्रेसचं काय करायचं? कारण आजच्या सगळ्या, म्हणजे मराठीच्या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे होते, पण काँग्रेसचे फारसे कोणी दिसले नाहीत. कारण काँग्रेसला परप्रांतीयांची मतं आवश्यक आहेत, भाजपालाही ती आवश्यक आहेत. भाजपाला त्यातले जे गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय लोक आहेत, उत्तर प्रदेशचे लोक आहेत, त्यांची मतं भाजपाला मिळतात. कारण त्या राज्यांमध्ये कोणाची सत्ता योगी आदित्यनाथ असतील, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, ती भाजपाला मिळतात. पण काँग्रेसलाही त्याच मतांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे काँग्रेस याच्यात उघड सहभागी होणार नाही. पण मग जर काँग्रेस सोबत आली नाही तर मुस्लिम मतं काँग्रेसला त्यागून उभाटा सेनेला आणि मनसेला जाणार का, हा फॅक्टर आहे. याच्यातनं आणखीन एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे एकीकडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दरवाजा उघडा करून ठेवलेला आहे. म्हणजे संधी जी आत्तापर्यंत दिसत नव्हती डोळ्यासमोर महापालिकेतली सत्ता मिळवण्याची, ती आता डोळ्यासमोर दिसायला लागली.
पण ती संधी सोपी नाही आहे. त्याच्यासाठी एक मोठा डोंगर चढून जायचा आहे, गड चढून जायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यातनं भाजप आणि शिवसेनेलाही एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाही आहे. याच्यातनं जर मी असं नाही म्हणणार याच्यामध्ये शिवसेनेची आणि एकनाथ शिंदेंचीही पंचायत करून ठेवलेली आहे, पण भाजप आणि शिवसेनेला एकत्र येताना पुन्हा हा मुद्दा अतिशय संवेदनशील होता. कारण शिवसेनेकडनं ही मागणी केली जाणं की पारंपरिकरित्या मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात राहिलेली आहे, आता ती शिवसेनेच्या ताब्यात असायला हवी. पारंपरिकरित्या ही महापालिका शिवसेनेकडे राहिलेली आहे, आता ही ती शिवसेनेकडे राहायला हवी आणि त्यामुळे शिवसेनेला जास्त जागा मिळायला हव्यात. आणि त्याला नाही म्हणणं हे काही भाजपासाठी सोपी गोष्ट नसणार आहे. पण बदलत्या परिस्थितीमध्ये जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, एकत्र राहिले आणि मराठी माध्यमांनी त्यांना, जसे म्हटलं की मराठी माध्यमांसाठी आजचा दिवस हा आषाढी एकादशीपेक्षाही अधिक महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यांनी जर हा टेम्पो असा चालवला तर मग शिंदेंना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपाचा ज्युनियर पार्टनर म्हणून, बी टीम म्हणून मुंबईत आणि याच्यातही लढावं लागेल. कारण या घटनांमुळे जसे म्हटलं की मराठी माध्यम एका प्रकारचं कव्हरेज करत असताना दुसरीकडे हिंदी माध्यमही कामाला लागलेली आहेत. काही ठिकाणी तेच पत्रकार मराठीत वेगळी भूमिका घेत आहेत आणि हिंदीत आपल्याच हिंदी चॅनलवर दुसरी भूमिका घेत आहेत. आणि त्याच्यामुळे जर हिंदी भाषिकांचं किंवा बिगर मराठी भाषिकांचं पोलरायझेशन झालं तरी मग ती भाजपाला संधी होते. पण त्याच्यासाठी मग एकनाथ शिंदेंनाही भाजपाचा दुपट्टा, भाजपाचं काय जे गमछा म्हणतात गळ्यात जे घालतात ते घालून ते धरून ठेवावं लागणार आहे. याच्यामध्ये जे महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे, ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेली आहे, त्यांच्यासाठी हे आव्हान आहे. कारण एकीकडे तुम्ही भाजपाचा मराठी चेहरा, स्थानिक मराठी चेहरा म्हणून मैदानात उतरत आहात आणि दुसरीकडे मराठीचे दोन सुपर हिरो, निदान एक सुपर हिरो आणि एक असं हे तयार झालं असताना त्यांच्यापुढे तुमचं कसं निभावणार, तुम्ही त्यांचं आव्हान कसं पेलणार हे त्यांच्यापुढे. आणि फडणवीस याच्यामध्ये विलन बनून, कारण त्यांना विलन बनण्याची सवय आहे, कारण प्रत्येक गोष्टीत काही झालं तरी विलन देवेंद्र फडणवीस असतात. आणि त्यामुळे या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना खलनायक ठरवलं असेल तरी देवेंद्र फडणवीस ते एन्जॉय करतील की आहे चाललंय, खलनायक बनवलं तर बनवा, मला काही त्यांनी फरक पडत नाही, मला आयुष्यभर तुम्ही टार्गेटच करत आलाय, मला फरक पडत नाही. पण यातनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अधिक रंगतदार होऊ शकतात. एका प्रकारे हा सामना समसमान अवस्थेत आहे, कारण तो एकतर्फी झाला असता तरी त्याच्यातनं भाजपा त्याच्यात एकतर्फी जिंकली असती तरी त्याच्यानंतरच्या ज्या गुंतागुंती झाल्या असत्या त्या देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणासाठी फार चांगल्या ठरल्या नसत्या. यातनं आता एका प्रकारे दोघांनाही समान संधी आहे, पण यातनं भाजपाचा मार्ग अधिक सुरक्षित झालेला आहे. भाजपाला हरवणं कदाचित ठाकरे बंधूंना जमेल, मी असं म्हणत नाही, कारण त्यांनी प्रयत्न केले, एकत्र राहिले, मराठी अधिक मुसलमान किंवा मराठी अधिक परप्रांतीय, ज्याला त्यांच्याविषयी परप्रांतीय यांना समजावून देऊन की आमचा मुद्दा तुमच्या विरुद्ध नाही आहे पण सरकारच्या विरुद्ध आहे. पण असं जरी केलं तरी देखील ही लढाई अतिशय रंगतदार होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.